रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश पावसामुळे मोठं नुकसान झालंय। घाटातील 3 ते 4 ठिकाणी प्रचंड दरडी कोसळल्याने रस्ता माती, दगड आणि झाडांनी पूर्णपणे बंद झालाय। एवढंच नव्हे तर एका अवघड वळणावर 2 ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग थेट खोल दरीत वाहून गेला असून घाटातून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। सध्या मार्गावर वाहन चालवणे तर दूरच पायी प्रवास करणे देखील अत्यंत धोकादायक बनले आहे। घाट माथ्यावर अजूनही अनेक ठिकाणी मोठ्या दरडी निसरड्या अवस्थेत असून त्या कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका कायम आहे। दरम्यान धबधबे पाहण्यासाठी काही पर्यटक घाट परिसरात येत असले तरी प्रशासनाने कोणताही धोका पत्करू नये असं आवाहन केलंय। सुरक्षिततेच्या दृष्टीने रघुवीर घाट तात्पुरता पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली। रस्त्याचे झालेले मोठे नुकसान पाहता पूर्ववत होण्यासाठी अनेक महिने लागू शकतात असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। कोकणातील लाखो पर्यटकांसाठी चिंता आणि निराशेची बातमी आहे। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा तसेच कोयना बॅकवॉटर आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट पुढील 1 महिना पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसानंतर घाटातील अनेक ठिकाणी रस्ता खचला असून दरडी कोसळल्यामुळे परिसर धोकादायक बनला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने 9 जुलै ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत रघुवीर घाट पर्यटनासाठी बंदी लागू केली आहे। या कालावधीत घाट माथ्यापलीकडील गावांकडे जाणारी एसटी बस सेवा आणि स्थानिक ग्रामस्थांना वगळता इतर कोणालाही पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही। याबाबतचे आदेश खेडच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली पाटील यांनी जारी केलेत। पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला रघुवीर घाट तब्बल महिनाभर बंद राहणार असल्याने निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये मोठी निराशा व्यक्त केली जाते आहे। Thank you.